हे आदरणीय व्यासपीठ आणि समोर असलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी यांचं खरंच मी मनापासून स्वागत करते। सतर्क नागरिक आहात तुम्ही, कारण आज जो इलेक्शनचा पिरियड जो चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेळ काढतोय आपल्या नेत्यांसाठी, आपल्यातून जो प्रतिनिधी आपण निवडून देणार आहेत माननीय सुभाषजी भोईर महाविकास आघाडीचे आमदार भावी म्हणजे माझी आहेत आणि याच्या पुढे सुद्धा होणार आहेत। कारण ज्येष्ठ जाणते आज त्यांना आम्ही गेली 25 वर्षापासून म्हणजे मी लहान असल्यापासून त्यांना ओळखते। त्यांचं जे कामाची कारकिर्दी आहे मी पाहत आलेली आहे, त्यांना जवळून आम्ही पाहिलेले आहे, मी त्यांचे शेजारीच आहे। त्यामुळे त्यांच्या कामाचा तुमच्यापुढे पाढ्या वाचण्याची गरजच नाही आहे। प्रत्येक लोकांना माहिती आहे की ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाही आहेत। बघा आज आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे तुम्हा सर्वांना ती ज्ञात आहे। आज देश कुठे चाललाय, विकास तुम्हाला दिसलाय कुठे? विकास तुम्हाला माहिती आहे का? आज माझ्या या महिला बसलेल्या आहेत, विचारा त्यांना, त्यांच्या घरी मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा पाणी मिळतं का ताई तुम्हाला? दिव्या शहरामध्ये पाणी पियायचं पाणी आहे का? बोला भगिनींनो, आहे? नाही आहे। मग जर पिण्याच्या पाण्याची एखादी सोय जर इकडची व्यवस्था जर करू शकत नसेल, आजचं सरकार करू शकत नसेल, आज काय आपण 1856 या युगामध्ये राहत नाही, आज आपण 21व्या शतकामध्ये आलेलो आहोत आणि तरीसुद्धा आज माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। मी पाहिलेलं आहे माझ्या बहिणींना, आज माझ्या दिव्यामध्ये असो की आपल्या सर्व प्रभागामध्ये असो, सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांशी आमचे संपर्क आहेत। महिला पिण्याच्या पाण्यासाठी कुठे जातात? तर मुंब्र्याला जातात। मुंब्र्याच्या स्टेशनवरून पाणी आणताना सुद्धा पाहिलेलं आहे। इतकी वाईट परिस्थिती आज इथे निर्माण झाली आहे आणि आपण एकीकडे म्हणतो की विकास आहे। कुठे आहे तुमचा विकास? दाखवा आम्हाला। तुम्हाला माहिती आहे की आज आपले बेरोजगार, आपली जी मुलं आहेत, आपले जे मिस्टर असतील, आपले नोकऱ्या नाही आहेत लोकांना, अहो शिक्षित मुलं आज रस्त्यावरती भटकत फिरतात। आज त्यांच्याकडे काय उद्योग आहे? तर फक्त दिवसभर मोबाईल हातात घेणे, रील्स बनवणे, रील्स पाहणे आणि याच्यातच आपला पूर्ण वेळ देणे। हे आपल्या देशाचं भविष्य आहे का? आपल्या देशाचं भविष्य जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला कोण पाहिजे? महाविकास आघाडी। आणि महाविकास आघाडीच आहे जे आज आपल्या देशाचं चित्र बदलू शकतो। ताईनं मला सांगा, तुम्हाला तर ताईने आमच्या अंकिताताईंनी सांगितलं की 1,500 रुपये मिळतात। अहो पण 1,500 रुपये आज तुम्ही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्ही 1,500 रुपये देता बहिणीला, पण दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाच्या पुस्तकावरती टॅक्स लावलेला असतो, त्याच्या गॅस सिलेंडरवरतीच टॅक्स लागलेला असतो। आज गॅस सिलेंडर जो एक यांच्या सरकार येण्याच्या अगोदर जो 300 रुपये 400 रुपयाला बाटला बेचत त्याच्यात सुद्धा सबसिडी मिळायची, महिलांच्या अकाउंटवर सबसिडी यायची ना ताईंनो? येत होती की नाही? आता येते का? 1,000-1,500 रुपये किंमत झाली। महिलांना घर चालवतो, जी बाई घर चालवतो तिला फरक पडतो, तिला तिच्या संसारामध्ये तिला तडजोडी कराव्या लागतात। आणि बघा अशी जर तडजोड ह्या विकासाच्या देशामध्ये आपल्याला हे म्हणतात की आम्ही विकास घडवला आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही विकास, रोज जाहिराती आम्ही बघत असतो मोबाईलवरती, टी व्हीवरती। अरे कशाला देता? जनाची नाही मनाची तरी ठेवा। आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की आपण खरंच विकास देतोय का, खरंच लोकांना हे करतोय का? आज युवा वर्ग कुठे गेलेला आहे? नोकऱ्या नाही आहेत की इतकी वाईट आणि भयान परिस्थिती झालेली आहे। आणि ही भयान परिस्थिती जर बदलायची असेल आणि एकच बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो, अरे हे काय? या घोषणा देऊ नका तुम्ही, याच्यावरती राजकारण करणं आता बंद करा। सर्व नागरिक हे सतर्क झालेले आहेत, प्रत्येकाला माहित हम एक रहेंगे तो साथ रहेंगे। कारण काय आहे, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे आणि एक ते संविधानच आहे जे सर्व जाती धर्माच्या लोकांना, मग शीख असो, ईसाई असो, मुस्लिम असो की कोणी, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्याला संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि जर आपल्या देशाचं संविधान आज जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार निवडून देणे फार अत्यंत गरजेचं आहे। कारण महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर हे सर्व चित्र बदलू शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला येत्या काळामध्ये सतर्क राहणे गरजेचे आहे। तुमच्याकडे बरेच लोक येणार आहेत, आज बरेच पक्षाचे उमेदवार तुमच्या घरापर्यंत येणार, पण तुम्ही विचार करायचे, तुम्हाला विचार करायला लागला पाहिजे की ही एवढ्या वर्षामध्ये तुमच्या घरापर्यंत आली होती का मंडळी? आज जसं बोरजीदादांनी त्यांचं उदाहरण दिलं की माझ्या पडत्या काळामध्ये मला जेव्हा गरज होती माझ्यावरती प्रेमाचा हात कोणी ठेवला? तर भाईंनी ठेवला। मग असे तुमच्यापर्यंत कोणी आलं का? आज 10 वर्ष 5 वर्षानंतर तुम्हाला कळतं की आज माझा नागरिक आहे, माझा मतदार आहे, मला त्याच्या घरापर्यंत जायचंय। पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही कुठे गेलेला असता? आपल्या ह्याच्यातून आपण प्रतिनिधी निवडून देतो, कारण तुमचं जे दुखणं असतं, तुमच्या ज्या समस्या असतात त्या समस्या त्यांनी मांडल्या पाहिजे, यासाठी आपण आपल्या
असतो आणि तो जर प्रतिनिधी तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये येत नसेल तर कसं काय होणार आहे मला सांगा? होणार आहे का? हे देशाचं भविष्य होणार आहे का मला सांगा? तर हे आपल्याला सगळं आपल्या डोक्यात सतर्कतेने राहायचे. येणारा कोणीही असो त्यांना प्रश्न विचारायचे, दादा एवढा दिवस कुठे होता तू? एवढ्या दिवसामध्ये का नाही आला? एवढा दिवस मला अडचण होती. कोरोनाचा सारखा पिरियड किती वाईट गेला, भयानक. आपण आपल्या दारात सुद्धा बसू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये कोण होतो तुमच्या समोर? तुमच्या बरोबर कोणीतरी होतं. आज महाविकास आघाडीचे जे लोक आहेत, आज देशातली जी परिस्थिती आहे तुम्ही बघता, हे चित्र आपल्याला बदलणं फार गरजेचं आहे. तुम्ही सर्वांना आवाहन करते की आपलं संविधान वाचवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यायचंय, सतर्क व्हायचंय, विचारपूर्वक आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. आणि मी तुम्हा सर्वांना विनंती व आवाहन करते की आपले माननीय सुभाष भोईर साहेब आहेत, यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. आपला प्रतिनिधी हक्काचा प्रतिनिधी. आपण बोलू शकतो, आपण त्यांना म्हणू शकतो की आज आमचं हे दुखणं आहे, हे हक्काने आपण बोलू शकतो. म्हणून आपलं दुखणं जे समजून घेऊ शकतो असा प्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती करते, येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या सर्व प्रत्येक आज महाविकास आघाडीचे लोक असतात, काँग्रेसला तर काँग्रेसचं आम्ही आहोत. आमच्या वरिष्ठांनी जे आम्हाला सांगितलं आहे की महाविकास आघाडीसोबत आपल्याला राहायचं आहे, महाविकास आघाडीचा आपल्याला प्रचार करायचा आहे आणि ते आम्ही करणार. राहुल गांधींनी सांगितले डरो मत. कोणी कितीही धमक्या दिल्या काही घाबरायची गरज नाही आहे. संविधान हा मोठा अधिकार आपल्याकडे आहे आणि घाबरायचं तर अजिबातच गरज नाही. असे भरपूर येतात जातात, घाबरवतं, सर्व काही होतं. तर आपण त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे. आपण खमके. मला माहिती आहे माझ्या बहिणी हा प्रत्येक घरोघरी, एखादा पुरुष एखाद्या घरात जाऊ शकत नाही, पण माझी बहीण प्रत्येक घरांच्या चुलीपर्यंत जाऊ शकते. आणि मला विश्वास आहे की माझी जी बहीण आहे ती चांगल्या पद्धतीने प्रचार करणार. महिला ज्या आहेत ते प्रामाणिकपणे प्रचार करत असतात. आणि त्यांना मी परत एकदा विनंती करते की तायांनो, आज आपल्याला जागण्याची वेळ आली आहे आणि हा जागायचा दिवस आहे. त्यावेळेला आपल्याला 20 तारखेला सर्वांनी सतर्क व्हायचंय, घरोघरी जाऊन जास्तीत जास्त मतदान काढायचंय. कारण बघा, शिक्षित लोक असतात ना, तीच घरात बसलेली असतात की जाऊया आपण नंतर जाऊ, अख्खा दिवस पडलेला आहे नंतर, असं नाही. आपला जो मतदान हा जो अधिकार आहे हा फार मोठा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा तुम्हाला बहाल केलेला आहे. ते पूर्वीच्या काळामध्ये महिलांना अधिकार नव्हता मतदान करायचा. हा फार मोठं देशाचं चित्र बदलण्याचा अधिकार, देशाचं पूर्ण हे करण्याचा अधिकार तुम्हा सर्वांना दिलेला आहे. तेव्हा आपलं मतदानाच्या याच्यातून तो आपण बजवायचा आहे आणि आपले सुभाषजी भोईर साहेब यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा बाळगते. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करते. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैशालीताई. यानंतर बाबू मखरे RPI लीडर यांना विनंती करतो की आपण ही भीम तोफ इथं आपल्या जोरदार आवाजाने आपण प्रकट करायचे. जोरदार टाळी स्वागत करूया बाबू मखरे RPI लीडर. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमच्या माई मीनाताई ठाकरे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याचं राज्य होतं, गरिबांना न्याय देण्यासाठी रात्रभर ज्याचं दरबार भरायचं आणि त्या ठिकाणी हिंदू असो मुस्लिम असो कुणीही असो ज्याला न्याय मिळायचा, ते आदरणीय दिघेसाहेब यांना अभिवादन करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. व्यासपीठावर बसलेले सर्व नेतेगण, समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी सभा लावली, त्यांचा एक छोटा कार्यकर्ता आहे मी. आणि मित्रांना सांगितलं की ते निवडून येतील, माझ्या एका बंधूनं सांगितलं की ते मंत्री होतील. मंत्री 100% होतील. कारण ज्या ठिकाणी इलेक्शन एक प्रेड असतो, मित्रांनो, ज्या ठिकाणी मी जातो, चाळीमध्ये झोपडपट्टीमध्ये, एक असं एखादा सण आल्यानंतर माणूस कसं खुशीत काम करतो, तसं काम भोईर साहेबाचं चाललेलं आहे. काय भोईर साहेबांमध्ये का लोक एवढं हौशीनं काम करायला लागले? कारण
त्यांना दिलेला शब्द जर एखाद्याला शब्द दिला तर ती पाळायची धमक खाली भोईर साहेबांमध्ये आहे. मित्रांनो, बरेच लोक येतील, सांगतील मतदान द्या, त्यांचं ते काम आहे. परंतु ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना लोक सोडून गेली, त्यावेळेस ठाणे शहराचं जर जिल्हा प्रमुख पद जर कुणाला द्यायचं असलं तर भोईर साहेब पुढे आले, त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं. हा त्यांच्यातला प्रामाणिकपणा आहे. लुबी लालची लोक निघून गेली, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्याला आपण निवडून देतो, ज्यांच्यावर विश्वास टाकतो, तो माणूस ज्याला निवडून दिलं तो 5 वर्ष राज्य करतो, त्याला वाटतं की परत आपली गरज लागणार नाही. पण मित्रांनो, जसा ते चक्रव्यूह आहे, 5 वर्षानंतर आज ते तुमच्याकडे येतील, काही लालूच देतील आणि सांगतील मतदान करा. कारण एखादा जर अन्याय करतो, एखादा जर अत्याचार करतो आणि अत्याचार करणारा, अन्याय करणारा आपल्याच्या मताच्या माध्यमातून निवडून गेला आणि काही काम नाही केलं, हा सुद्धा एक अन्याय अत्याचार आहे. आणि अशा अन्याय अत्याचार करत असताना तो निवडून जातो आणि काम करत नाही. परंतु बाबासाहेबांना दिलेली जी घटना आहे, बाबासाहेबांना सांगितलं की या देशातला करोडपती माणूस जरी असला आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब जरी असला तर त्याला जेवढा मताचा अधिकार आहे तेवढा गरिबाला सुद्धा आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबर बटनवरती आपल्याला मशाल निशाणी आहे. भोईर साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत. भोईर साहेबांना माझ्या एक छोटासा कार्यकर्ता, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना त्यांची परिस्थिती नसताना नगरसेवक केलं होतं. मित्रांनो, दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, अभ्यासू आहे. म्हणून भोईर साहेबांना जास्तीत जास्त मतानं निवडून द्यायचं आहे. भोईर साहेबाचं एक आहे की गेल्या वेळेस त्यांना थोडंसं हे झालं तरी ते असे नाही म्हणले की मला तिकीट नाही दिलं. उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिले आणि आज ही शिवसेना संघटना मजबूत केली. लोक म्हणते भोईर साहेबांना मंत्रिपद दिलं असतं, भोईर साहेबांना कॉपमध्ये खासदार केलं असतं, राज्यसभा विधान परिषदेवर आमदार केलं असतं, पण त्यांना सांगितलं नाही. दिघे साहेबांचे विचार माझ्यामध्ये जिवंत आहे, मी दिघे साहेबांच्या विचाराची गद्दारी करू शकत नाही. म्हणून आज भोईर साहेब या ठिकाणी आहेत. मी एवढंच सांगेन, मैं तो चलाता रहे मंजिले मगर, मैं तो चलाता रहे मंजिले मगर, लोग आते गए कारवां बढ़ता गया, कारवां बढ़ता गया. जय भीम, जय भारत.